हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपालीज रेसिपीमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आजची रेसिपी आहे सुमधुर अशी बासुंदी. अगदी पारंपरिक पद्धतीने दूध आटवून हे बासुंदी बनवली आहे. करायला अगदी सोपी आहे. चला तर मग वेळ न घालवता कृतीला सुरुवात करूया. इथे एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे. थोडंसं पाणी त्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर 1 लिटर इथे दूध घेतलेलं आहे. संपूर्ण हे दूध टाकून घ्यायचं आहे. गॅसचा फ्लेम हा हाय ठेवायचा आहे आणि सराठा इथे घ्यायचा आहे. उलटणं याला म्हणू शकता तुम्ही. सराठा घ्यायचा आहे. फिरवताना त्याला छान असं फिरवायचं आहे. दुधाला 2-3 मिनिटांनी सायवर आल्यानंतर उलटण्याच्या साहाय्याने आपल्याला जी साय दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे. छान सायवर आली की उलटण्याच्या साहाय्याने त्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपल्याला हे दूध अशा पद्धतीने हाय फ्लेम करून सुद्धा हे तुम्ही करू शकता, आटवू शकता दूध, किंवा लो फ्लेमवर तुम्ही हे करू शकता. मी मिडियम फ्लेमवर हे बासुंदी आटवून घेतली आहे. छान गॅसचा फ्लेम बारीक करून घ्यायचा आहे आणि दुधावरची साय जर वर आली ते उलटण्याच्या साहाय्याने दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी हे 1/4 दुधाच्या हे मी आटवून घेतले आहे. दूध जर 1 लिटर असेल तर आपल्या 1 पाव ही बासुंदी तयार होते. 2 लिटर दूध असेल तर अर्धा लिटर बासुंदी तयार होते. अशा पद्धतीने हे आटवून घ्यायचं आहे. छान या पद्धतीने मी हे दूध आटवून घेत आहे. बघा सायवर आली तर परत उलटण्याच्या साहाय्याने दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने हे दूध आटवून घ्यायचं आहे. बघा इथे छान दूध आटवलेलं आहे. साधारण अर्धा-पाऊण तास लागलं हे दूध आटवायसाठी. मंद आचेवर तुम्ही फास्ट गॅसवर 20 मिनिटात हे प्रोसिजर करू शकता. त्यानंतर छान हे आटलेलं आहे. 1 लिटर दूध घेतलं आहे तर 1/4 म्हणजे 1 पाव आपल्याला हे बासुंदी आपल्याला तयार होते. त्यानंतर चवीनुसार वेलची पूड टाकलेली आहे. त्यानंतर 1/4 कप आपल्याला साखर टाकून घेत आहे. साखरेचं प्रमाण कमी कधी होऊ शकतं. छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच हे मिक्स करून घ्यायचं आहे. छान साखर आपली विरघळेपर्यंत आपल्याला हे फिरवत राहायचं आहे. छान साखर विरघळली आहे बघू शकता. त्यानंतर इथे तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूट वगैरे टाकू शकता. बदाम, काजू, पिस्ता ह्या पद्धतीने तुम्ही गार्निश करू शकता किंवा त्यामध्ये टाकू शकता. मी इथे बदामचे काप टाकलेले आहे. छान हे मिक्स करून घेत आहे आणि लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि बासुंदी थंड व्हायसाठी ठेवून द्यायची आहे. थंड झाल्यानंतर ही खूप प्रमाणात आटली जाते. अगदी जाडसर याचं टेक्स्चर तयार होतं. माझा आवाज थोडासा बसल्यामुळे हातचा थोडासा आवाज बिघडल्यामुळे तरी पण मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. बघू शकता संपूर्ण हे थंड केली आहे बासुंदी. बघा टेक्स्चर बघितलं किती जाड झालेलं आहे. मी हे सर्विंग बाउलमध्ये सर्व करत आहे. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एखादी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.